सर्वांना माझा नमस्कार. आपण करंट अफेअर्सची बॅच लॉन्च केली. ठीक आहे. राज्यसेवा पूर्व 2026च्या बॅचमध्ये सुद्धा करंट अफेअर मी घेणार आहे असं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. मागच्या 1.5 वर्षाचं करंट अफेअर आपल्याला कव्हर करायचं आहे. त्या अनुषंगाने सुरुवातीला डिसेंबरपासून आपण मागणं जाण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यामध्ये पण डिसेंबर टू जे तुमचं जूनपर्यंत आहे त्याची डेन्सिटी जास्त असणार आहे प्रश्नांची, आणि त्याच्यानंतरचे जे 6 महिने तिथं तुमचं जे प्रश्नांची डेन्सिटी ती खूप कमी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसेंबरच्या पुढचं म्हणजे 2026चे जे तुमचे 4 महिने आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, याच्यामध्ये सुद्धा तुमची डेन्सिटी ही हाय असणार आहे. कशाची? प्रश्नाची. ठीक आहे. हे प्रश्न तुमचे राज्यसेवा पूर्व असू द्या, ठीक आहे, कंबाईन मेन्स असू द्या, येणारी कंबाईन पूर्व असू द्या किंवा सरळ सेवा, या सर्व अनुषंगाने तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. कशा पद्धतीने आपण कंटेंट घेतो ह्या गोष्टी तुम्हाला आता पुढच्या काही दिवसांमध्ये कळून येतील. ठीक आहे. सर्वात पहिले आपल्याला डिसेंबरमध्ये काय बघायचं आहे? ज्या महत्त्वाच्या नेमणुका झाल्या त्या आपल्याला बघायच्या आहे. ठीक आहे. नेमणुकांवरती कंबाईनला वगैरे किंवा सरळ सेवेला प्रश्न विचारला जातो. राज्यसेवेला सुद्धा त्यांनी तुम्हाला जरा एक नाव दिलं होतं 2022ला त्यांनी, आणि विचारलं होतं की हे कशाचे यांची कशावरती नेमणूक झाली, कोणत्या बॉडीवरती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये NCERT आणि तुमचं UGC असे 2 ऑप्शन होते. त्याच्यामध्ये फसण्यासारख्या 2 गोष्टी होत्या, NCERT आणि UGC. UGC त्याचं उत्तर होतं. 23ला त्यांनी PFRDA ही जी ऑर्गनायझेशन आहे तर त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नेमणूक जी झालेली होती रिसेंटली, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. नेमणुकांवरती प्रश्न येतात. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की ह्यावर्षी प्रश्न आला होता, या पद्धतीने प्रश्न त्यांनी विचारला होता. ह्या स्वरूपाची तुमची सुद्धा PYQवरती कमांड पाहिजे आणि ते आपण बॅचमध्ये करून घेणार आहोत. ठीक आहे. तर स्टार्ट करतो. नियुक्त्या आणि नेमणुका आपल्याला सुरुवातीला बघायचं. सर्वात महत्त्वाची जर नेमणूक ह्या महिन्याची आपण जर बघितली तर राजकुमार गोयल यांची झालेली आहे. देशाचे 13वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता हा खाली जर तुम्ही फोटो बघितला, इथं तुम्हाला राजकुमार गोयल हे दिसतात आणि इकडे तुम्हाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दिसत आहेत. काय करतायत त्या शपथ देण्याचं काम करताय. कोणाला? चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर यांना. ठीक आहे. तर 2 बाबी तुमच्या पाठ झाल्या. राजकुमार गोयल आता हे नवीन तुमचे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आहेत आणि त्यांना शपथ कोणी दिली? तर द्रौपदी मुर्मू, ज्या की भारत या देशाच्या राष्ट्रपती आहे. ठीक आहे. या अनुषंगाने तुम्हाला 2 फॅक्ट पाठ झाले. आता राष्ट्रपती स्वतः यांची नेमणूक करतात का? नाही. यांनी फक्त शपथ दिली. ठीक आहे. यांनी यांची नियुक्ती केली, पण यांना सांगणारी एक बॉडी असते. ठीक आहे. त्या बॉडी त्याला आपण निवड समिती असं म्हणतो. तर कोण सांगणार आहे? बट ऑब्वियस आहे त्याच्यामध्ये तुमचे प्राईम मिनिस्टर असणार आहे. ठीक आहे. पहिले हे झाले. 3 जणांची बॉडी असते. ठीक आहे. मग 3 जण कोण कोण? प्राईम मिनिस्टर, अजून एक म्हणजे प्राईम मिनिस्टरने निवडलेला एक मंत्री सुद्धा असणार आहे, कॅबिनेट मंत्री. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा, आता हे 2 व्यक्ती एकाच पक्षातले झाले किंवा मग त्याला म्हणतो ना आपण की तराजू जर असेल तर तो समान पाहिजे. ठीक आहे. न्यूट्रल पाहिजे. नाहीतर इथं बायस नेमणूक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्या अनुषंगाने त्यांनी इथे लीडर ऑफ ऑपोजिशन घेतलेला आहे. कुठला? लोकसभेतला त्यांनी जो पण ऑपोजिशनचा लीडर असतो तो त्यांनी या निवड समितीमध्ये घेतलेला आहे. 3 गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या. कोणाची नेमणूक झाली? राजकुमार गोयल यांची नेमणूक झालेली. आता हे नाव कसं पाठ करायचं? ठीक आहे. गोयल कोयल या अनुषंगाने त्याचा अपभ्रंश करायचा. मी भरपूर ठिकाणी अपभ्रंश करतो आणि त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न आपण करत असतो. गोयलला तुम्ही कोयल या अनुषंगाने अपभ्रंश करायचा आणि कोयल काय करते? त्याच्या मधुर सुरामध्ये ती माहिती देण्याचं काम करते. ठीक आहे. मुख्य माहिती आयुक्त यांचं कामच काय असतं? माहिती पुरवणं. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कोयल तिच्या सुमधुर आवाजामध्ये माहिती पुरवणार आहे. याच्या अगोदर हिरालाल समरिया हे तुमचे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर होते. ठीक आहे. तर ते कसं लक्षात ठेवलेलं होतं आपण? समरिया या अनुषंगाने समरी असं लक्षात ठेवायचं आणि माहिती ही समरी स्वरूपामध्ये देतात. या अनुषंगाने आपण ते मागच्या वेळेस पाठ केलेलं होतं. ठीक आहे. ही तारीख तेवढी फारशी महत्त्वाची नाहीये. 15 डिसेंबर 2025. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? नेमणूक म्हणजे शपथ कोणी दिली? राष्ट्रपतीने. निवड समितीमध्ये 3 लोक असतात. प्राईम मिनिस्टर, एक प्राईम मिनिस्टरने नेमलेला कॅबिनेट मंत्री, आणि तिसरा व्यक्ती असतो तुमचा लीडर ऑफ ऑपोजिशन. ह्या महत्त्वाच्या बाबी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहे. ठीक आहे. आता केंद्रीय माहिती आयोगाची जर आपल्याला मूलभूत माहिती जाणून घ्यायची असेल तर ही जी ऑर्गनायझेशन आहे, ही जी बॉडी आहे, तर तिला आपण वैधानिक संस्था असं म्हणतो का? कारण की तिची स्थापना ही माहितीचा अधिकार कायदा 2005 यानुसार झालेली होती. इथे 2 संकल्पना येतात तुमच्या.
एक वैधानिक संस्था असते आणि एक घटनात्मक संस्था असते. वैधानिक संस्था आपण कशाला म्हणतो? ज्या संस्थेची निर्मिती किंवा स्थापना ही एखाद्या कायद्याद्वारे झालेली असते तिला आपण वैधानिक संस्था असं म्हणतो. घटनात्मक संस्था आपण कशाला म्हणतो? जी पण बॉडी आहे, जी पण ऑर्गनायझेशन आहे, जिची स्थापना ही घटनेमध्ये, घटना म्हणजे काय, तुमची राज्यघटना किंवा संविधानामध्ये नमूद आहे, एखादा आर्टिकल त्या संस्थेवरती आहे किंवा त्याच्यामध्ये नमूद आहे, तर त्याला आपण घटनात्मक संस्था असं म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर वैधानिक संस्था म्हणजे इथं 2005चा कायदा यानुसार हे वैधानिक संस्थेचं तुमचं उदाहरण झालं. घटनात्मक संस्थेचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आर्टिकल 324 मध्ये तुमचं इलेक्शन कमिशन इंडिया असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर मग ECI जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी बॉडी आहे तुमची ती घटनात्मक संस्था आहे. ठीक आहे. नीती आयोग जे आहे ते तुमचं घटनात्मक पण नाही आणि वैधानिक सुद्धा नाही. त्याची स्थापना कधी झालेली? 1 जानेवारी 2015ला. त्याचे हेड कोण असतात? ठीक आहे. तर प्राईम मिनिस्टर हे त्याचे हेड असतात. हे तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. मागच्या वर्षी त्याला टोटल 10 वर्ष कंप्लीट झालेले नीती आयोगाला, आणि नीती आयोगाचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. कंबाईनला त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे. या अनुषंगाने गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आय होप की तुम्हाला वैधानिक संस्था आणि घटनात्मक संस्था याच्यामधला फरक आता क्लिअर झालेला असेल. आता याची जी रचना आहे कशाची? केंद्रीय माहिती आयोगाची, ती खूप महत्त्वाची. राज्यसेवा 2024ला त्यांनी याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. काय सांगतात ते? एक मुख्य माहिती आयुक्त आणि कमाल 10 माहिती आयुक्त याच्यामध्ये असतील. हे जे कमाल 10 माहिती आयुक्त असतील याच्यावरती त्यांनी राज्यसेवा पर्व 2024ला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न हा सोपा कॅटेगरीचा जरी वाटत असेल तेव्हा मात्र भरपूर जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं होतं. ठीक आहे. या अनुषंगाने हा आकडा सुद्धा तुम्हाला पाठ करायचा. नियुक्ती आपण बघितली, निवड समिती सुद्धा आपण बघितली. कार्यकाळ आणि वय जर बघितलं तुम्ही कुणाचं? चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर जे आहेत त्यांचं केंद्र सरकारने विहित केलेला कालावधी किंवा वयाची 65 वर्ष असं त्यांनी नमूद केलं. काय झालं? हा जो तुमचा कायदा होता ना याच्यामध्ये एक सुधारणा झाली 2019ला, त्यानुसार त्यांनी हा बदल केलेला आहे. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते? पुनर्नियुक्ती होती का या चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर किंवा इन्फॉर्मेशन कमिशनरची? तर यांची पुनर्नियुक्ती होत नाही. ते पात्र नसतात. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची. स्टॅटिक प्लस करंट या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या तरच आपण, ठीक आहे. करंटला तर मी तुम्हाला सांगेल की जनरली जर तुम्ही आता 7-8च्या लेवलला असाल तर मिनिमम मी तुम्हाला 12-13च्या आसपास नेल, आणि जर तुम्ही मेहनत केली तर 14-15 सुद्धा तुम्हाला पॉसिबल आहे. ते कसं पॉसिबल आहे? लेक्चरच्या एंडपर्यंत तुम्ही सोबत राहा, तुम्हाला कळून जाईल की खरंच जो समोरचा व्यक्ती आहे तो ह्या जे पण तुम्हाला मी सांगतोय त्या बाबीमध्ये मी बेस्ट आहे, म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे. विश्वास ठेवायचा. मी तुम्हाला निश्चितपणे 12-13 मिनिमम, 14-15 जर तुम्ही स्वतः खूप जास्त मेहनत केली तर आपण निश्चितपणे 14-15ला जाणार आहात. ठीक आहे. 2026ला राज्यसेवा पूर्व मी सुद्धा देणार आहे. ठीक आहे. तर आपण सोबत ती एक्झाम क्लिअर करायची आहे. ठीक आहे. पुढची महत्त्वाची न्यूज काय? महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता. आता हा प्रश्न तुमचा एक तर कंबाईन मेन्सला विचारला जाऊ शकतो किंवा तुमचं सरळ सेवेला विचारला जाऊ शकतो. राज्यसेवेला येण्याचे जे या फॅक्टचे किंवा या प्रश्नाचे चान्सेस खूप कमी आहे. ठीक आहे. पण कंबाईन मेन्स किंवा सरळ सेवेला हा प्रश्न तुमचा विचारला जाऊ शकतो. धर्मादायचा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव विचारलेले होते. ठीक आहे. तर मिलिंद साठे यांची नेमणूक कुठे झाली? तर महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झालेली. आता हे तुमचं लोकसत्ताचा मी इथे एक फोटो घेतला होता. तिथे काय सांगतात ते? न्यायालयीन कामकाजात राज्याचे प्रतिनिधित्व करणारे साठे हे सर्वात ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ असतील. ठीक आहे. या अनुषंगाने तुम्हाला लक्षात घ्यायचं की स्टॅटिकमध्ये सुद्धा याचं फार जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मिलिंद साठे यांच्या अगोदर कोण होतं? बिरेंद्र सराफ हे होते. एवढं लक्षात ठेवा. स्टेटमेंटमध्ये जर त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारला की बिरेंद्र सराफ यांची जागा आता मिलिंद साठे यांनी घेतली तर तिथं तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते? अनुभव 2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ते होते. 2014 ते 2021 असा त्यांचा तिथे कालावधी होता. ठीक आहे. पहिले महाधिवक्ता कोण होते? महाराष्ट्र राज्याचे HM सिरवाई हे होते. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची. कंबाईनला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आत्ता रिसेंटली त्यांनी, मला वाटतं मागच्या वर्षीच्या कंबाईनला पूर्वला त्यांनी असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या नाही, त्यांनी महिला ज्या पहिल्या अध्यक्ष होत्या इलेक्शन कमिशनच्या त्या त्यांनी विचारलेल्या होत्या. ठीक आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला हे पहिले महाधिवक्ता सुद्धा पाठ करायचे. HM सिरवाई या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचे. घटनात्मक तरतूद किंवा स्टॅटिकचा जर आपण इथे अँगल बघितला तर इथं तुम्हाला कलम 165 पाठ करायचं आहे. हे जे कलम आहे डायरेक्टली त्यांनी राज्यसेवा मेन्स 2024
ला जी झाली होती मे महिन्यामध्ये जो पेपर झाला होता मागच्या वर्षी 2025ला, त्याच्यामध्ये राज्यसेवा GS2ला त्यांनी डायरेक्टली कलम विचारलेलं होतं. इथं दोन्ही कलम तुम्हाला पाठ करायचे. राज्याचं महादेव आयुक्ताचं कलम किती आहे? कलम 165. आणि जे तुमचे अटॉर्नी जनरल असतात भारताच्या लेवलला, तर त्यांचं कलम आहे 76. सध्या कोण आहेत? आर व्यंकटेरमणी हे भारताचे अटॉर्नी जनरल आहेत. या दोन्ही बाबी तुम्हाला पाठ करायच्या. कलम 76 म्हटल्यानंतर तुम्हाला आर व्यंकटरमणी आठवायला पाहिजे. कलम 165 म्हटल्यानंतर तुम्हाला मिलिंद साठे हे नाव आठवायला पाहिजे. ठीक आहे. निश्चितपणे त्यांची नेमणूक कोण करणार आहे? राज्यपाल. आणि इकडे आर व्यंकटरमणी यांची नेमणूक कोण करणार आहे? भारत देशाचे राष्ट्रपती हे त्यांची नेमणूक करणार आहे. या बाबी तुम्हाला आता लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. आपला पेपर जी बॉडी घेणारे, जे कमिशन घेणारे, तर त्या कमिशनचे नवीन अध्यक्ष आलेत. त्यांचं नाव आहे विवेक भीमनवार. ठीक आहे. हे नाव सुद्धा तुम्हाला पाठ करायचं. थोडंसं युनिक आडनाव त्यांचं आहे, विवेक भीमनवार. विवेक हा शब्द तुम्हाला अजून एका ठिकाणी बघायचा आहे. CBIC नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, तिथे सुद्धा तुम्हाला विवेक हा शब्द बघायचा आहे. ठीक आहे. तिथे मी तुम्हाला ती ट्रिक सांगेल. पण विवेक आणि भीमनवार हे MPSCचे नवीन अध्यक्ष आहेत. ठीक आहे. दोन्ही व्यक्ती एकच आहेत. विवेक भीमनवार हा शब्द तुम्हाला हे जे नाव आहे हे तुम्हाला आता पाठ झालं पाहिजे. नियुक्ती कधी झाली? 29 डिसेंबर 2025ला झाली. ते कोणत्या बॅचचे IAS ऑफिसर होते? 2009 बॅचचे ते IAS ऑफिसर होते आणि महाराष्ट्र कॅडर त्यांचं होतं. कार्यकाळ जर आपण त्यांचा बघितला, 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर असतात. ठीक आहे. इथं महत्वाचं आहे 62 वर्ष. ठीक आहे. हे 6 वर्ष तर तुमच्या लक्षात राहतं, पण 62 वर्षाच्या ऐवजी तुम्हाला 65 वाटायला लागतं. ठीक आहे. त्या अनुषंगाने 62च्या पुढे तुम्ही 65 लिहायचं आणि त्याला फुली मारून ठेवायचे, क्रॉस करून ठेवायचं. या अनुषंगाने तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट होत असतं. ठीक आहे. मागील पद कोणतं होतं त्यांचं? परिवहन आयुक्त होते ते महाराष्ट्र राज्याचे. आणि MPSC बद्दल जर स्टॅटिक आपल्याला माहिती घ्यायची असेल तर MPSCची स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960. जसं आपलं राज्य निर्माण झालं त्यासोबतच MPSCची सुद्धा स्थापना झालेली होती. आता MPSCचं कलम जर आपल्याला विचारलं त्यांनी संविधानामधलं, तर ते कलम 315 आहे. ठीक आहे. कलम 315 काय सांगतात? ते केंद्रामध्ये एक तुमचं PCSC असेल. ठीक आहे. पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल आणि राज्यामध्ये सुद्धा तुमचं पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल. त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे UPSC आणि MPSCची स्थापना ही कलम 315 अन्वये झालेली. ठीक आहे. UPSCला सुद्धा मला वाटतं 1925 UPSCची स्थापना झाली होती. त्या अनुषंगाने 2025ला UPSCला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे स्थापना. ठीक आहे. तर UPSCच्या अनुषंगाने 320 आर्टिकल सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये UPSCची त्यांनी कार्य दिलेली आहे, फंक्शन दिलेले. हे 2 कलम तुम्हाला पाठ करायचे, 315 आणि 320. ठीक आहे. तर मग आता इथं तुम्हाला त्यांनी संविधानाचं कलम दिलंय, म्हणजे UPSC झालं, MPSC झालं, या तुमच्या संविधानिक संस्था आहेत. या बाबी आता तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते महत्वाची न्यूज आहे. सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे 48वे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. कोणाच्या जागी आले ते? रश्मी शुक्ला यांच्या जागी ते आलेले आहे. ठीक आहे. ह्या ज्या लेडी होत्या रश्मी शुक्ला, ह्या न्यूजमध्ये होत्या, चर्चेमध्ये होत्या, त्या अनुषंगाने लक्षात घ्या. आणि सदानंद दाते जे सर आहेत ते आयोगाचे खूप जास्त फेवरेट आहे. सीसॅटला यांच्या पुस्तक जे आहे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी, याच्यामधले डायरेक्ट पॅसेज घेऊन त्यांनी टाकलेले आहे. त्या अनुषंगाने सदानंद दाते सणावरती जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकायला नको. ठीक आहे. त्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं, सदानंद दाते महाराष्ट्राचे 48वे पोलीस महासंचालक आहेत. हे पुस्तक तुम्ही जर वाचलं असेल तर निश्चितपणे तुम्ही ते वाचायला हवं. ठीक आहे. कार्यकाळ काय असणार आहे त्यांचा? 31 डिसेंबर 2025 पासून त्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. बॅच जर आपण बघितली 1990 बॅचचे ते IPS अधिकारी आहेत महाराष्ट्र कॅडरचे. पुरस्कार जर आपण बघितला तर त्यांना अशोक चक्र हा पुरस्कार भेटलेला होता. 26/11 जे त्यांनी शौर्य दाखवलं होतं त्या संदर्भामध्ये त्यांना अशोक चक्र भेटलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी फोर्स 1 नावाची एक ऑर्गनायझेशन स्थापन केली होती. फोर्स 1. ठीक आहे. हे तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंटला पुढे काम येईल. फोर्स 1 किंवा मग पोलीस भरतीला वगैरे सुद्धा तुम्हाला ते काम येईल, सरळ सेवेला सुद्धा काम येईल. फोर्स 1 ही ऑर्गनायझेशन त्यांनी 26/11 नंतर मुंबईमध्ये स्थापन केलेली होती. हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे. सध्याचं पद त्यांचं कोणतं होतं? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन जी एजन्सी आहे त्याचे ते प्रमुख होते. ठीक आहे. आता ते महाराष्ट्र राज्याचे DGP आहे. ठीक आहे. त्यांचं पुस्तक निश्चितपणे वाचा. पुढे आहे ब्रँड अँबॅसेडर त्यांनी आपल्याला दिलेत. काय सांगतात ते? हरमनप्रीत कौर यांची पंजाब नॅशनल बँक
ची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. हरमनप्रीत कौर पंजाब नॅशनल बँक, हा पंजाब नॅशनल बँकवरती राज्यसेवा पूर्वला प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे. एकदा ओव्हरलुक करा. पेटा इंडियाचे पर्सन ऑफ द इयर 2025ला कोणी? रवीना टंडन. हे आपण पुढे सुद्धा बघणार आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँडचे भारतीय चोर आहे. त्याच्यामध्ये चॅनल जो ब्रँड आहे त्याची अनन्या पांडे ही ब्रँड अँबॅसेडर आहे. डिओर नावाचा जो ब्रँड आहे तर त्यांची ब्रँड अँबॅसेडर सोनम कपूर ह्या आहेत. त्याच्यानंतर गुची, याचं काय प्रोनाऊन्सिएशन होतं मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण ब्रँड आहे. ठीक आहे. तर त्याचं ब्रँड अँबॅसेडर कोणी? आलिया भट्ट ह्या आहेत. लुईस व्हिटन आणि कार्टियर, दीपिका पदुकोण ह्या आहेत. न्यू बॅलन्स जान्हवी कपूर आणि प्युमाचे ब्रँड अँबॅसेडर विराट कोहली आणि पी.व्ही. सिंधू आहेत. ठीक आहे. याच्यातलं सरळ सेवेला एखादं विचारलं जाऊ शकतं. एमपीएससीला चान्सेस खूप कमी आहे. ठीक आहे. पुढे नितीन नबीन जे आहेत ते भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झालेले आहे आणि पक्षाचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष हा मान त्यांना भेटलेला आहे. ठीक आहे. नितीन नबीन महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एमपीएससीला परत एकदा विचारल्या जाण्याचे चान्सेस कमी, कारण राजकीय घटना ते तिथे विचारत नाही. सरळ सेवेला मात्र याचा चान्सेस आहे. ठीक आहे. पुढे काय? संगीता बरुआ पिशारोटी यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, या अनुषंगाने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रवी रंजन यांची नेमणूक झालेली आहे. हे जे फॅक्ट्स आहे हे तुमचे पुढे सुद्धा रिपीट होणार आहे, त्याच्यामुळे इथे ते घेत नाही. ठीक आहे. लुकास डिलप यांची इंटरपोलचे नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. तर हे सुद्धा पुढे तुम्हाला येणार आहे. कसं लक्षात ठेवायचं ते? इंटरपोल म्हणजे काय? इंटरनॅशनल पोलीस या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इंटरपोल इंटरनॅशनल पोलीस या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. आणि लुकास डिलप या अनुषंगाने काय लक्षात ठेवायचं? की जे पण आंतरराष्ट्रीय घटना घडणार आहे त्याच्यावरती लूक कोण ठेवणार आहे? लुकास डिलप हे ठेवणार आहे. या अनुषंगाने लुकास डिलप इंटरपोलचे नवीन अध्यक्ष आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि ते फ्रान्स या देशाचे आहे. का? कारण की इंटरपोलचं जे हेडक्वार्टर आहे ते फ्रान्समध्ये आहे. पुढे काय? अनु गर्ग या ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. एवढं तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे. पी.व्ही. सिंधू BWF ॲथलीट कमिशनच्या नवीन अध्यक्ष झालेल्या आहेत. ठीक आहे. लॉर्ड फता शेही फकाफानवा हे जे नाव आहे तर ते घाना नाही, टोंगा देशाचे ते पंतप्रधान झालेले. टोंगा हा जो देश आहे तर तिथं घटनात्मक राजेशाही आहे. ठीक आहे. पॅसिफिक जो तुमचा ओशन आहे दक्षिण पॅसिफिक, तिथं हा देश येतो टोंगा नावाचा. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. न्यूजमध्ये होतं त्यामुळे इथे घेतलेलं आहे. मेजर जनरल रोमन गोरमन इस्रायलच्या मोसादचे नवीन संचालक आहे. ठीक आहे. गोरमन या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. असीम मुनीर हे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस पाकिस्तानचे प्रमुख झालेले आहे. ठीक आहे. होसे अँटोनियो कास्ट चिलीचे नवे राष्ट्राध्यक्ष आहे. आंद्रेज बाबिस चेक रिपब्लिकचे नवीन पंतप्रधान झालेले आहे. ठीक आहे. जिथं जिथं मी एम्फसाइज करत नाही त्या गोष्टी ह्या तुमच्या सेकंडरी प्रायोरिटीच्या आहे. जिथे फार महत्त्वाचे फॅक्ट आहे किंवा ज्याच्यावरती प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता आहे तिथे मी स्वतः खूप जास्त एम्फसाइज करत असतो. ठीक आहे. इथं लुकास डिल्प हे आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलं, इंटरपोलचे अध्यक्ष आहेत ते. ठीक आहे. फ्रान्स या देशाचे आहेत ते. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन याची स्थापना 1923ला झाली होती आणि मुख्यालय लिऑन फ्रान्स इथं आहे. ठीक आहे. भारत सुद्धा या जे इंटरपोल आहे त्याचा सदस्य आहे आणि भारतातील नोडल एजन्सी कोणती? तर CBI आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. रवी रंजन हे सुद्धा आपण बघितलं, SBIचे व्यवस्थापकीय संचालक. फक्त एक फॅक्ट लिहून घ्या. SBIची स्थापना SBIची स्थापना केव्हा झाली होती? 1 जुलै 1955 या साली SBIची स्थापना झालेली होती. ठीक आहे. आणि याचं हेडक्वार्टर कुठे? तर मुंबई इथं SBIचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. बी साईराम कोल इंडियाचे प्रमुख आहे. ठीक आहे. कसं लक्षात ठेवायचं? काळाराम. ठीक आहे. काळाराम मंदिर माहीत असेल तुम्हाला नाशिकचं. ठीक आहे. तर काळारामला अपभ्रंश करायचा, काळा साईराम करायचा आणि कोल या शब्दावरून तुम्हाला तो काळा हा शब्द कोरिलेट करता आला पाहिजे. ठीक आहे. अनुषंगाने आता तुम्ही कधीच विसरायला नको. कोल इंडियाचे आता जर प्रमुख तुम्हाला विचारले तर कोण असणार आहे? तुमचा काळा साईराम असणार आहे. ठीक आहे. या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे. राजकुमार कोयल या अनुषंगाने तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे.
पुढे जर महत्त्वाचं तुम्ही बघितलं, हे RVNL काय आहे तुमचं रेल विकास निगम लिमिटेड आहे. नवरत्न कंपनी आहे. तिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? सलीम अहमद आहे. फक्त एवढंच तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. रवींद्र कुमार अग्रवाल हे महत्त्वाची व्यक्ती आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1965ला ज्याची स्थापना झालेली होती, त्याचे अध्यक्ष रवींद्र कुमार अग्रवाल हे आहे. ठीक आहे. तुम्ही मोंड्यामध्ये जात असाल, ठीक आहे, आमच्या इकडे APMCला आम्ही मोंडा म्हणतो, ठीक आहे. तर त्या मोंड्यामध्ये तुम्हाला हे अग्रवाल वगैरे असेच व्यक्ती दिसतात. त्या अनुषंगाने तुम्हाला रवींद्र कुमार अग्रवाल हे नाव सुद्धा लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. अग्रवाल हे FCIचे नवीन अध्यक्ष आहेत. ते कसं लक्षात ठेवायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता भारतीय अन्न महामंडळ जे आहे त्याच्या स्टॅटिक जर आपल्याला बाबी बघायच्या झाल्या तर याची स्थापना 14 जानेवारी 1965ला झालेली होती. आणि याचा कायदा जर तुम्हाला विचारला, अन्न महामंडळ कायदा 1964 अंतर्गत ही जी ऑर्गनायझेशन आहे तुमची भारतीय अन्न महामंडळ याची स्थापना झालेली आहे. मग आता हे जी बॉडी आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तर मग ही तुमची वैधानिक संस्था आता तिला म्हटल्या जातं. ठीक आहे. या बाबी तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. याचं मुख्यालय जर विचारलं नवी दिल्ली इथं आहे आणि मंत्रालय जर विचारलं तर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय या मंत्रालयाअंतर्गत ही बॉडी तुमची येते. ठीक आहे. पाठ काय करायचं, त्याची स्थापना आणि कायद्याचं वर्ष, तसेच तुम्हाला मुख्यालय सुद्धा याचं लक्षात ठेवायचं. अग्रवाल कसं लक्षात ठेवायचं, मोंढा APMC या अनुषंगाने तुम्हाला अग्रवाल सुद्धा लक्षात ठेवायचं. हे टोंगाचे नवीन अध्यक्ष आपण बघितले, हे नाव इथं चुकलेलं आहे. पूर्वी जे नाव तुम्हाला सांगितलं ते नाव इथे सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. अजून एक तारीख मला तुम्हाला सांगायची होती जी की मी विसरलोय आय गेस. ही जी तुमची बॉडी आहे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, याची स्थापना 12 ऑक्टोबर 2005ला झालेली. ही तारीख लिहून घ्या आणि ही तारीख तुम्हाला पाठ करायची आहे. ठीक आहे. आता वन लाईनर जर आपल्याला काही नियुक्त्या बघायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये अरुण कुमार सिंग यांची ONGCच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवलेला आहे. ठीक आहे. कार्यकाळ वाढवला तेवढं फारसं महत्त्वाचं नाही. ज्ञानेश कुमार जे आहेत, आपला जो देश आहे भारत देश, त्याचे ते CEC आहे. ठीक आहे. चीफ त्याला आपण इलेक्शन कमिशनर असं म्हणतो. ठीक आहे. ज्ञानेश कुमार हे आहेत आंतरराष्ट्रीय IDAAचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त ते आहे. ठीक आहे. ते वादग्रस्त विधानं त्यांनी दिलेले होते मागच्या काळामध्ये. ठीक आहे. इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टन्स असा याचा फुल फॉर्म होतो. या अनुषंगाने तुम्हाला ते लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. या बाबी तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे. ठीक आहे. हे रिपीट झालं इथे 2-3 गोष्टी तुमच्या. हे गोरमन सुद्धा रिपीट झालेलं आहे. विवेक चतुर्वेदी, मी तुम्हाला सांगितलं विवेक भीमनवार हे नाव आपण बघितलं होतं. MPCचे अध्यक्ष ते झालेले होते आणि इथं तुम्हाला विवेक चतुर्वेदी लक्षात ठेवायचं आहे. विवेक चतुर्वेदी हे CBICचे नवीन अध्यक्ष झालेले आहे. ठीक आहे. CBICचा फुल फॉर्म काय होतो, CBICचा फुल फॉर्म हे तुमचं सेंट्रल ब्युरो ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. ठीक आहे. आत्ता आठवला तो सेंट्रल ब्युरो इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. ठीक आहे. कस्टम म्हणजे काय, त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं की सीमेवरती लोकांना ते विवेकाने पकडतात. ठीक आहे. चतुर आहेत या अनुषंगाने सुद्धा तुम्ही ते लक्षात ठेवू शकतात की CBICचे नवीन अध्यक्ष कोण आहेत, विवेक चतुर्वेदी आहेत. या बाबी तुम्हाला आता लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. पुढे काय सांगतात ते, डॉक्टर पद्मजा पटेल जे आहेत टेक्सासच्या आहार आणि पोषण विषयक सल्लागार समितीवरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अध्यक्षपदी झालेली आणि बिनविरोध निवड आहे त्यांची. तिसरी वेळ ही आहे. तिसरी वेळ आहे त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आसिफ मुनीर तेवढं फारसं महत्त्वाचं नाही, विचारणार नाहीत ते सरासरी. ठीक आहे. बस एवढंच होतं तुमचं नियुक्त्यामध्ये. राजकुमार गोयल एक लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यानंतर MPCचे अध्यक्ष लक्षात घ्या. मिलिंद साठे तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. विवेक चतुर्वेदी सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे. हे लुकास डिल्प हे तुम्हाला
इंटरपोलमध्ये लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर सदानंद दाते महाराष्ट्राचे नवीन DGP असणारे. कोणाला रिप्लेस केलं त्यांनी? रश्मी शुक्ला यांना रिप्लेस केलेलं आहे. ठीक आहे. बी साईराम काळाराम आपण कुठं बघितला? कोल इंडियामध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. रविरंजन तुम्ही SBI मध्ये गेल्यानंतर तुमचं खूप जास्त मनोरंजन करतात ते लोक, त्या अनुषंगाने तुम्हाला SBI आणि मनोरंजन रविरंजन हे लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. पुढे रवींद्र कुमार अग्रवाल मोंडा झाला किंवा APMC मंडी झाली, या अनुषंगाने तुम्हाला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1965ला त्याची स्थापना आणि 1964चा कायदा, या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे पाठ झाल्या पाहिजे. FCIचे हेडक्वार्टर कुठे? नवी दिल्लीला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला SBIची स्थापना सुद्धा मी सांगितली होती 1955. इयर ॲटलिस्ट तुम्हाला तिचं लक्षात ठेवायचं. SBIचे हेडक्वार्टर तुमचं मुंबईला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या बाबी आपण काय बघितल्या होत्या? ठीक आहे, एवढंच होतं. रिवाईज सुद्धा तुमचं इथे करून घेतलेलं आहे. आय होप तुमचं ते पाठ झालेलं असणार. ठीक आहे. पुढे आता आपल्याला काही पुरस्कार बघायचे. तर संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ, ठीक आहे, हा जो पुरस्कार दिला जातो हा मागच्या वर्षी सुद्धा फार महत्त्वाचा होता आणि ह्या वर्षी सुद्धा फार महत्त्वाचा आहे. जर त्यांच्या नाकात वारं जर शिरलं ना, जो पेपर सेट करणार आहे तो या वर्षीचं सोडून देईल आणि मागच्या वर्षीचं जे होतं चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025-24, तर त्याच्यावरती प्रश्न तो विचारेल. का? कारण मागच्या वर्षी जो जीवनगौरव पुरस्कार भेटला होता तो माधव गाडगीळ यांना भेटलेला होता. कशासाठी भेटला होता? पश्चिम घाट संरक्षणासाठी त्यांना तो पुरस्कार देण्यात आलेला होता. आता ही झाली मागच्या वर्षीची न्यूज. ह्या वर्षीचं जर डिस्कस करायचं झालं तर ह्या वर्षी एक महत्त्वाची व्यक्ती आहे. ठीक आहे. सुप्रिया साहू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. इन्स्पिरेशन अँड ॲक्शन शाश्वत शीतकरण आणि परिसंस्थेच्या पुनर्संचयनासाठी सुप्रिया साहू यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. 2025ला टोटल 5 विजेते होते, त्यापैकी एक भारतातली व्यक्ती आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बाकीचे जे आहेत तर ते तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकतो. मॅनफ्रेडी कॅल्टागिरोन, ठीक आहे, यांना जीवनगौरव श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आला. इमॅझॉन हे ब्राझीलचे आहेत. मरियम इस्सोफो हे नायजर फ्रान्सचे आहेत. स्टुडंट पॅसिफिक बेटे, ठीक आहे, यांना सुद्धा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे जे इमॅझॉन आहेत तर यांनी AIच्या संदर्भात काहीतरी काम केलं होतं, त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. या अनुषंगाने लक्षात ठेवायचं, UNEPची जर तुम्हाला स्थापना विचारली, आपण करंट पण बघतोय, स्टॅटिक पण बघतोय. मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगतोय आपण फक्त 15 मार्क्ससाठी किंवा 15 क्वेश्चनसाठी प्रिपेअर करत नाही आहेत. आपण स्टॅटिकसुद्धा याच्यामध्ये तुमचं कव्हर करतोय, जेणेकरून कुठेतरी तुमचे 25-30 प्रश्न हे जे तुम्ही लेक्चर करणार आहे पुढचे 30-35 किंवा 45 दिवस माझ्यासोबत, त्याच्यामध्ये तुमचं कव्हर होणार आहे. ठीक आहे. UNEPची स्थापना कधी झालेली? 1972ला. त्याचे पहिले डायरेक्टर आणि फाउंडर कोण होते? मॉरिस स्ट्रॉंग हे होते. ह्या बाबी तुम्हाला इथे लिहून घ्यायच्या आहे, टिपून घ्यायच्या आहे. ठीक आहे. याचे हेडक्वार्टर जर आपण बघितलं नैरोबी केनिया इथं आहे. खूप महत्त्वाचं आहे. UNची अशी पहिली एजन्सी होती जिचं हेडक्वार्टर हे ग्लोबल साऊथमध्ये होतं. ठीक आहे. नैरोबी केनिया इथे. ठीक आहे. तिन्ही बाबी लक्षात घ्यायच्या. 1972 मॉरिस स्ट्रॉंग आणि नैरोबी केनिया. ठीक आहे. त्याच्यानंतर यावर्षी कोण जिंकलंय? सुप्रिया साहू या जिंकलेल्या आहे. ठीक आहे. एकदा आपण फॅक्च्युअल बघून घेऊयात. प्रमुख भारतीय विजेते याच्या अगोदर कोण कोण आहेत? अफरोज शहा यांना 2016 साली वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छता याच्यासाठी त्यांनी पुरस्कार दिलेला होता. कोणता? चॅम्पियन्स ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांना 2018 साली सौर आघाडी आणि प्लास्टिक बंदीसाठी त्यांनी पुरस्कार दिलेला आहे, चॅम्पियन्स ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर कोचीन विमानतळाला सुद्धा हा पुरस्कार भेटलाय. 100% सौर ऊर्जेवर चालणारं जगातील पहिलं विमानतळ. ठीक आहे. याच्यावरती त्यांनी कंबाईनला प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. ठीक आहे. माधव गाडगीळ यांना मागच्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार भेटला. पश्चिम घाट संरक्षणाबद्दल त्यांनी काम केलं होतं, त्या अनुषंगाने त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. माधव गाडगीळ ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. का? एक तर त्यांचं निधन झालंय आणि त्यांना या स्वरूपाचे पुरस्कार सुद्धा भेटलेले आहे. ठीक आहे. एक छोटासा आपण व्हिडिओ बघणार आहोत. ठीक आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी लक्षात राहतील. या सुप्रिया साहू आहेत. ही तुमची UNEPची वेबसाईट आहे. ठीक आहे. Every year in Tamil Nadu, for few days, millions of fireflies, they light up the sky. So these are miracles of nature. Beautiful irukku. See this magic. And that's why when I see something like that, I'm very sure that, the world needs the kind of resilience which we need to learn from the wild world.
याच्यामध्ये तुम्हाला काही बाबी एक्सप्लेन करायच्या आहे मला, की तुम्ही राज्यसेवा मेन्समध्ये कीवर्ड कसे काढायचे, ह्या गोष्टींचा उपयोग कसा करू शकतात. पूर्वच्या फॅक्ट्स तर आपण बघतोय, पण मेन्सच्या पण मला तुम्हाला काही गोष्टी याच्यामध्ये सांगायच्या आहे. ठीक आहे, तर केअरफुली 2 मिनटं फक्त व्हिडिओ बघा. Biodiversity conservation and climate change are not separate. It has to go hand in hand. हा जो कोड त्यांनी आत्ता सांगितला, की बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि क्लायमेट चेंज ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाही आहेत. त्यांना दोघांना एकात म्हणजे हातात हात घालून चालावं लागेल, तरच दोन्ही गोष्टी सोबत चालणार आहे. हा कोड तुम्ही राज्यसेवा मेन्स आता जी डिस्क्रिप्टिव्ह झाली त्याच्यामध्ये तुम्ही GS3ला वापरू शकता. ठीक आहे, एन्व्हायरमेंट टॉपिक आहे तुमचा. GS4 इथिक्समध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता किंवा एसेमध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. इवन GS1चा जो तुमचा जॉग्रफीचा पार्ट आहे तिथे सुद्धा हा कोड तुम्ही टाकू शकता कन्क्लुजन किंवा इंट्रोडक्शनमध्ये. सुप्रिया साहू यांचं नाव द्यायचं. 100% तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क भेटणार आहे. ठीक आहे. In a government setup, there are a number of responsibilities that you handle. But what is that one important responsibility which should be a legacy? Because of the impact of climate change and the intense heat waves that we are facing now, we have been working with. ठीक आहे, यांनी इथं इंटेन्स हीट वेव्हचा उल्लेख केला आणि आता आपण बघितलं होतं की शीतकरणामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. ठीक आहे, तर काय सांगतात बेसिकली ते झाडांचा उपयोग करा. ठीक आहे, या गोष्टी त्यांनी सांगितल्या. नेचर बेस्ड सोल्युशनवरती ते फोकस करतात. ठीक आहे, हा जो कीवर्ड आहे नेचर बेस्ड सोल्युशन हा वर्ड तुम्ही तुमच्या मेन्समध्ये वापरू शकतात. एवढंच मला तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं होतं. ठीक आहे, तेवढा फारसा आपल्याकडे वेळ नाही. फास्ट ट्रॅक बॅच आपल्याला लवकर सिलेबस संपवायचा आहे. जर तुम्ही ऑफलाईन असता, वेळ असता आपल्याकडं, तर आपण खूप रंगून ह्या गोष्टी घेऊ शकतो. ठीक आहे, पुढे महत्त्वाचं काय, टाइम मॅगझिनने पुरस्कार जाहीर केले तसे 2025चे. तर यावर्षी पर्सन ऑफ द इयर 2025 हा कोणाला भेटला, AIचे जे शिल्पकार आहेत तर त्यांना 8 जण आहेत ते महत्त्वाचे. 8 प्रमुख नेते आहेत त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, दरवर्षी एका व्यक्तीला भेटतो. 2024ला दंगेबाज डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला आहे. ठीक आहे, पूर्ण जगामध्ये काहूर माजून ठेवलं आहे त्या व्यक्तीनं. आमच्या संभाजीनगरमध्ये तर पेट्रोलसाठी लाईनच लाईनी लागला आहे. LPGसाठी सुद्धा भांडणं चालू आहेत. ठीक आहे, तर ते 8 नावं आपल्याला पहिले पाठ करायचे. मार्क झुकरबर्ग यांना मेटा. ठीक आहे, यांचं मेटा आहे. ठीक आहे, लिसा सू AMD. ठीक आहे, एलॉन मस्क टेस्ला आणि XI. त्याच्यानंतर जेन्सन हुआंग हे याचा उल्लेख काय ते मला करता येत नाही. NVIDIA. ठीक आहे, या NVIDIA समथिंग काहीतरी त्याचा उल्लेख प्रोनाऊन्सिएशन होत असेल त्या अनुषंगाने लक्षात घ्या. सॅम अल्टमन हे नाव खूप महत्त्वाचं आहे. ओपन AIचे फाउंडर हे आहे. ठीक आहे, सॅम अल्टमन एवढं पाठच झालं पाहिजे तुमचं. मेटासुद्धा तुमचं पाठ असतं. ठीक आहे, एलॉन मस्कसुद्धा तुमचं XI. या 3 गोष्टी इथं तुमच्या पाठ आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हसाबीस आणि गुगलचं डीप माइंड एवढं लक्षात ठेवायचं. गुगलवरती तुम्ही काहीतरी मीम बघितला आणि तुम्ही खदा हसले, या अनुषंगाने तुम्हाला हसाबीस आणि गुगल डीप माइंड हे लक्षात ठेवायचं आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय, ह्या गोष्टी तुमच्या 1 लाइनर MCQमध्ये परत रिपीट होणार आहे. ह्या गोष्टी तुमच्या वर्कबुकमध्ये सुद्धा रिपीट होणार आहे. तिथं तुम्हाला ह्या गोष्टी जमल्या पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, डॅरिओ अमोदोई यांना अँथ्रोपिक नावाचं जे AI तर त्याच्यासाठी आणि फेई ली यांना वर्ल्ड लॅब्स याच्यासाठी भेटलेला आहे. ठीक आहे, फेई करत पूर्ण जगभर हिंडला, या अनुषंगाने लक्षात ठेवा. आणि अमोदी आणि अँथ्रोपिक या अनुषंगाने, अमोदी म्हणजे काय, काहीतरी प्राचीन जे तुमचे होमो इरेक्टस होते या अनुषंगाने अमोदी असा कोणतरी होता असं लक्षात ठेवा. आणि अँथ्रोपिक म्हणजे अँथ्रोपोलॉजी, या अनुषंगाने त्याला कोरिलेट करता आलं तर तुम्हाला लक्षात राहणार आहे. ठीक आहे, मेन आपण पाठ केले. मेटा पाठ केलं, XI पाठ केलं, हे NVIDIA सुद्धा पाठ करा. जेन्सन हुआंग, ओपन AI सॅम अल्टमन, त्याच्यानंतर हसाबीस हे गुगल डीप माइंड, अँथ्रोपिक अमोदी आणि फेई हे तुमचं वर्ल्ड लॅब्स. एवढं 8 तुम्हाला पाठ करायचे आहे. ठीक आहे, इतर विजेते जर बघितले त्याच्यामध्ये भारताची व्यक्ती आहे. कोण आहे, CEO ऑफ द इयर 2025 नील मोहन हे आहेत. आणि ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कशाचे आहेत, यूट्यूबचे आहेत. या अनुषंगाने तुम्हाला CEO ऑफ द इयर सुद्धा पाठ करायचं आहे. ठीक आहे, वरचं सोडतील ते आणि खालचं विचारू शकता. ठीक आहे, ॲथलीट ऑफ द इयर 2025 एजा विल्सन यांना त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, या अनुषंगाने लक्षात घ्या. टाईमबद्दल काही फॅक्ट्स जर तुम्हाला सांगायचे झाले तर 1930मध्ये महात्मा गांधी यांना मॅन ऑफ द इयर त्यांनी बनवलेलं होतं. ठीक आहे, आणि असं बनणारे ते एकमेव भारतीय होते. ठीक आहे, 2024ला कोणाला भेटला होता, दंगेबाज डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला होता. 2023ला एक अमेरिकन गायिका आहे
टेलर स्विफ्ट यांना तो भेटलेला होता. 3 वर्षाचा ॲटलिस्ट तुमचा पाठ पाहिजे. का पाठ पाहिजे हे मी तुम्हाला जेव्हा PYQ एक्सप्लेन करेल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल. ठीक आहे. नील मोहन यांचा हा फॅक्ट आता परत रिपीट झालेला आहे. ठीक आहे. नील मोहन यांचं चित्र बघून घ्या. बॅकग्राऊंडला तुम्हाला यूट्यूब दिसतंय. फिफा शांतता पुरस्कार कोणाला भेटलाय? दंगेबाज डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला आहे. ठीक आहे. डॉन डोनाल्ड ट्रम्प असं आपण त्यांचं नाव ठेवू. त्यांचं नामकरण करून टाकू आपण आपल्या लेक्चरमध्ये, दंगेबाज डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. त्यांना फिफा शांतता पुरस्कार भेटला. पहिले मानकरी आहेत ते त्याचे दंगेबाज डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे. एपिस्टिन फाईल्समध्ये सुद्धा यांचं खूप वेळेस नाव आलेलं आहे. ठीक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलने सुद्धा प्राईज दिलं. इस्रायल प्राईज श्रेणी कोणती? शांतता श्रेणीमध्ये दंगेबाज डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल प्राईज भेटलेला आहे. ठीक आहे. कारण काय? अब्राहम अकॉर्ड्स आणि इस्रायल अरब शांततेसाठी प्रयत्न याच्यासाठी त्यांनी हा जो पुरस्कार आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला आहे. ठीक आहे. विशेष काय? 80 वर्षाच्या इतिहासामध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले परदेशी नागरिक आहे. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले सर्वोच्च सन्मान कोणकोणते आहे? इथोपियाने त्यांना द ग्रेट ओनर निशान ऑफ इथोपिया हा दिला. हा सन्मान मिळवणारे ते जगातील पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख बनलेले आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा की इथिओपियाने त्यांना सन्मान दिला. ओमानने सुद्धा दिला, ऑर्डर ऑफ ओमान फर्स्ट क्लास. ठीक आहे. मॉरिशस ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार हा पुरस्कार कोणी दिला? मॉरिशसने दिला. आता हा तुम्हाला पाठ करावा लागेल कारण की या पुरस्काराच्या नावामध्ये मॉरिशस हा वर्ड नाही. त्या अनुषंगाने तुम्हाला हे पाठ करावं लागेल. हा पुरस्कार कोणत्या देशाने दिला? मॉरिशसने दिला. ठीक आहे. स्टार आणि मॉरिशस या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता मोदीजी यांच्याकडे टोटल आंतरराष्ट्रीय 29 पुरस्कार झालेले आहे. 29 कसं लक्षात ठेवायचं? तुमच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. 29 पुरस्कार मात्र त्यांना आतापर्यंत भेटलेले आहे. ठीक आहे. मोठी कामगिरी साहेबांनी केलेली आहे. ठीक आहे. भारत देशाचे पंतप्रधान आहेत ते आणि आत्ता मागं ध्रुव राठीचा एक पॉडकास्ट झाला होता, जर्मन शेपर्ड म्हणलं जातं त्याला, आणि तो बोलला होता की म्हणजे इडियट मूर्ख समथिंग काहीतरी तो बोललेला होता प्राईम मिनिस्टरला, जे की चुकीचं आहे. अशा पद्धतीने उल्लेख करायला नको. ठीक आहे. तो स्वतः देशाच्या बाहेर राहतो आणि एका पॉलिटिकल पार्टीसाठी तो काम करतो, ध्रुव राठी. त्याच्यामुळं त्याचा पण सपोर्ट फारसा करायचा नाही कारण की ह्या सर्व गोष्टी ठरलेल्या असतात. ठीक आहे. 98वा ऑस्कर 2026 त्याच्यामध्ये एक चित्रपट आहे भारताचा ज्याचं की नामांकन झालं. त्याचे दिग्दर्शक फार जास्त महत्त्वाचे का? कारण की मला वाटतं कंबाईंड पूर्वला त्यांनी 2022 का 23ला त्यांनी प्रश्न विचारला होता. नाळ या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांनी विचारलेले होते. ठीक आहे. तिथं सर्वांनी नागराज मंजुळे उत्तर टिक केलं होतं पण त्याचे दिग्दर्शक हे दुसरेच होते. या अनुषंगाने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. होमबाउंड या पिक्चरचं जे नामांकन झालंय कशासाठी? ऑस्करसाठी. तर त्याचे दिग्दर्शक कोण आहेत? नीरज घायवान. आणि याचे निर्माते कोण आहेत? करण जोहर हे याचे निर्माते आहेत. ठीक आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म याच्यासाठी शॉर्टलिस्ट त्या पिक्चरला केलेलं आहे. ठीक आहे. सध्या तरी एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार ही न्यूज चॅनल देतं, तेवढं फारसं महत्त्वाचं नाही. जय शाह यांना सर्वोत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार भेटला. अजय विजेते कोण आहेत? हरमनप्रीत कौर आहेत. उद्योगामध्ये बाबा कल्याणी यांना भेटला. खेळामध्ये सुरुची फोगाट यांना भेटला. आणि विशेष प्रेरणादायीमध्ये अंध महिला क्रिकेट संघ यांना भेटला. का? कारण की त्या जिंकलेल्या होत्या तर रिसेंटली. ठीक आहे. तरुण आदर्श हा पुरस्कार कोणाला भेटला? लेफ्टनंट कमांडर रूपा आणि दिलना. ठीक आहे. नौदल सेवेमध्ये त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. रूपा आणि दिलना हे आपण मागच्या वर्षीच्या करंट अफेअरमध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. पुढे काय? क्रीडा आणि इतर महत्त्वाचे पुरस्कार त्याच्यामध्ये फिफा फुटबॉल पुरस्कार याच्यामध्ये 2-3 नावं तुम्हाला पाठ करायचे. सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा पुरस्कार कोणाला भेटला? ओस्मान डेम्बेले. फ्रान्सचा जो खेळाडू आहे ओस्मान डेम्बाले त्याला सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. उस्मानला भेटला. या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. अपभ्रंश करा त्या शब्दाचा. उस्मान्याला फिफा फुटबॉल पुरस्कार भेटला 2025ला. आणि बोनमाती हिला सलग भेटलाय तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू. जर तुम्ही करंट अफेअर फॉलो करताय तर तुम्हाला सेकंड फॅक्ट पाठ करणं एवढं अवघड नाही. ठीक आहे.
फिफा फुटबॉल पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू जर म्हणलं तर उस्मानाला भेटला. ठीक आहे, डेम्बेलेला भेटला. बॉलला हँडल करतोय अनुषंगाने तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू जर म्हणलं तर एताना बोनमती यांना सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक जर म्हणलं सरीना विगमॅन यांना तो भेटला आहे आणि त्यांनी विक्रमी 5व्यांदा हा पुरस्कार जिंकलेला आहे. ठीक आहे, 5व्यांदा जिंकला आहे अनुषंगाने हा महत्त्वाचे आहेत आणि हे तिन्ही फॅक्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, एक उस्मान्या एताना बोनमती आणि तिसरा आहे तुमचं सेरेना विगमॅन. त्याच्यानंतर वर्ल्ड ॲथलेटिक्स अवॉर्ड्स जे भेटले याच्यामध्ये तुम्हाला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर मोंडो डुप्लांटिस आणि सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हरोन हे 2 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, डुप्लांटिस आणि लेव्हरोन या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवा. वर्ल्ड ॲथलेटिक्स ऑफ द इयर हा पुरस्कार या दोघांना भेटलेला आहे. ठीक आहे, बाकीचे 2 तुम्ही वाचून घेणं अपेक्षित आहे. हे मात्र तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. ठीक आहे, हे जरी मी तुम्हाला आता लेक्चरमध्ये सांगत नाही, हे तुमच्या MCQ मध्ये येणार आहे, हे तुमच्या वर्कबुकमध्ये येणार आहे, तिथं हे तुमचं पाठच होणार आहे. ठीक आहे, काळजी करू नका, व्यवस्थित पद्धतीनं सगळं काही होणार आहे. ठीक आहे, आता ही जी न्यूज आहे ना याचे खूप जास्त चान्सेस आहे की कोणत्या तरी एक्झामला हा प्रश्न तुमचा फसणार आहे. डॉक्टर पालोस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा कुणाला भेटलाय? टेसी थॉमस यांना भेटला. आता टेसी थॉमस खूप महत्त्वाचे आहे. अग्नी जी मिसाईल डेव्हलप झाली त्याच्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांना मिसाईल वुमन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. या अनुषंगाने टेसी थॉमस यांना डॉक्टर पालोस मार ग्रेगोरियस पुरस्कार 2025 हा भेटलेला आहे. एवढं या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाठ करायचा हा पुरस्कार भेटला. आणि मिसाईल वुमन ऑफ इंडिया कोण आहे? टेसी थॉमस. त्यांचं योगदान कशामध्ये? अग्नी ही मिसाईल डेव्हलप करण्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. ठीक आहे, लोकसत्ताचा हा स्क्रीनशॉट इथे आहे. काय सांगतात ते? भारताच्या मिसाईल वुमन डॉक्टर टेसी थॉमस यांना 8व्या पालोस मार ग्रेगोरियस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, वर्तमानपत्रामध्ये ज्या बाबी तुमच्या रिपीट होतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. फॉर एक्झाम्पल लास्ट इयर चीफ जस्टिस गवई, ठीक आहे, न्यूजमध्ये होते खूप जास्त. डी गोकेश न्यूजमध्ये होता खूप जास्त. या दोन्हीवरती. त्याच्यानंतर मारुती चितमपल्ली यांच्यावरती लेख आले होते हप्ताभर लोकसत्तामध्ये, त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता. तिन्ही प्रश्न हे डिफिकल्ट कॅटेगरीचे होते आणि भरपूर जणांचे तिन्ही प्रश्न घडलेले असणार आहे कारण की त्यांनी त्याच्यामध्ये ट्रॅप सेट केलेले होते. ते प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, हा टर्नर पुरस्कार वाचून घ्यायचा तेवढा फारसा महत्त्वाचा नाही. पेटा इंडिया पुरस्कार हा आपण ऑलरेडी डिस्कस केला. त्याच्यामध्ये पर्सन ऑफ द इयर हे रवीना टंडन हे आपण डिस्कस केलेलं होतं. पण सर्वात वेगन फ्रेंडली शहर हे कोणतं आहे हे आपण डिस्कस केलं नव्हतं. ते कोलकाता हे शहर आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मी विद्यापीठामध्ये होतो मागच्या वर्षी. तर तिथे आमची एक फ्रेंड होती जी की वेस्ट बेंगलवरून होती. मित्र पण होता माझा, रूममेट होता सुमित भट्टाचार्य. तर त्यांना डेली मछली लागते. ठीक आहे, ॲटलिस्ट एक टाईम तरी, 2 टाईम असेल तर त्यांचं भारीच आहे, पण ॲटलिस्ट 1 टाईम तरी त्यांना मछली लागते. ठीक आहे, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं सर्वात वेगन फ्रेंडली शहर कोणतं आहे? कोलकाता आहे. ठीक आहे, पॅराडॉक्स आहे खूप मोठा. व्हॉलंटियर ऑफ द इयर कोण आहे? प्रियांका कोलवेकर. आणि पर्सन ऑफ द इयर रवीना टंडन या आहेत. कशाच्या? पेटा इंडियाच्या. या तिन्ही बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इतर महत्त्वाचे पुरस्कार जर आपण बघितलं तर स्प्लिनिओ नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड कोणाला भेटलाय? समीर सोमय्या. आता फक्त पुरस्कार आणि कोणाला भेटलं एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पीटर आणि पॅट्रोशिया हुबर आंतरराष्ट्रीय संशोधन पुरस्कार हा कोणाला भेटला? डॉक्टर मैत्रेय वैराकर यांना तो भेटलेला आहे. ठीक आहे, क्षेत्र कोणतं आहे? न्यूरोसायन्स या क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्कार हा शुभदा देशमुख यांना भेटलेला आहे. ठीक आहे, त्यांची संस्था कोणती आहे? आम्ही आमच्या आरोग्यासाठी ही त्यांची संस्था आहे. ठीक आहे, एअर इंडियाला सुद्धा त्यांनी पुरस्कार दिला. ठीक आहे, इंडियाचं जे जे पण एअर ट्रॅफिक सिस्टम आहे किंवा जे आपण म्हणतो ना DGCA वगैरे खूप बकवास आहे. म्हणजे जे विमाने युरोपमध्ये बॅन आहे ना त्या कंपन्यांना त्यांनी इकडे परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये खूप होतकरू लोक गेलेले आहे. ठीक आहे, तुम्ही गुजरातचे जे माजी मुख्यमंत्री म्हणा, ठीक आहे, जे विमान कोसळलं होतं 848 IC 848 हे त्या विमानाचं नाव होतं. आपण मागच्या वर्षीच्या करंट अफेअरमध्ये पाठ केलं. ते विमान असू द्या किंवा मग महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांचंसुद्धा निधन विमान अपघातामध्ये झालं. ती जी कंपनी होती त्या कंपनीला ॲक्च्युली युरोपमध्ये भरपूर साऱ्या देशांनी बॅन केलं, पण इंडियामध्ये खूप फालतूपणा चालतो. ठीक आहे, याच्यामध्ये खूप जास्त नुकसान होत असतं. ठीक आहे, एअर इंडिया यांनी पॅराडॉक्समध्ये म्हणजे बघा ना तुम्ही
फालतू काम केलं आणि त्याच्यामध्ये यांनी त्यांना पुरस्कार देऊन टाकलेला आहे. ठीक आहे. एअर इंडियाला काय पुरस्कार दिला? बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन हा पुरस्कार दिला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय एअरलाईन हा पुरस्कार सिंगापूर एअरलाइन्सला जातो. आणि सर्वोत्कृष्ट डोमेस्टिक विमानतळ जर म्हणलं तर केम्पेगौडा बेंगळुरू याला जातो. हे विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. सर्वोत्कृष्ट डोमेस्टिक विमानतळ कोणतं आहे? तर केम्पेगौडा बेंगळुरूचा आहे. ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. पुरस्कार आणि काही सन्मान आहेत. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे. तर याच्यामध्ये कुणाला दिला याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची याची तारीख 26 डिसेंबर 2025 हा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. याचा आणि सिखिझमचा काय संबंध आहे या बाबी तुम्हाला शोधायच्या आहे. ठीक आहे. वीर बाल दिवस 26 डिसेंबर 2025ला, ठीक आहे, 2025 नाही 26 डिसेंबरला वीर बाल दिवस दरवर्षी साजरा केला जातो. आणि त्याच दिवशी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिले जातात. तर वयोगट काय त्याचा? 5 ते 18 वर्ष हा वयोगट तुम्हाला पाठ करायचा आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. इथं 5च्या ऐवजी ते 6 करून देऊ शकता, 18च्या ऐवजी ते 21 करून देऊ शकता. त्या अनुषंगाने तुम्हाला 5 ते 18 हा वयोगट लक्षात ठेवायचा आहे. एकूण विजेते किती आहेत? 20 बालके याच्यामध्ये. महाराष्ट्राचे टोटल 9 जण, महाराष्ट्राचे नाही, याच्यामध्ये 9 मुले, 11 मुली आणि 2 मरणोत्तर आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचे सुद्धा असतील, पण हा फॅक्ट महाराष्ट्राच्या रिलेटेड नाही असं मला तुम्हाला सांगायचं होतं. ठीक आहे. यामध्ये क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचा सुद्धा समावेश आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामधील अर्णव महर्षी जे की छत्रपती संभाजीनगरचा आहे, याला सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानं अर्धांगवायू रुग्णांसाठी AI आधारित पुनर्वसन उपकरण विकसित केलेलं आहे. ठीक आहे. जे छत्रपती संभाजीनगरचे खूप सारे नावं आता लेक्चरमध्ये येणार आहे. ठीक आहे. अर्णव महर्षी हे एक आलं. त्याच्यानंतर मला वाटतं फिट इंडिया अँबॅसेडर याच्यामध्ये सुद्धा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आता मी विसरतोय, ते सुद्धा छत्रपती संभाजीनगरचे. माझ्याकडे बॅनरचा फोटो आहे. मी सिटीमध्ये सहज फिरत होतो, तिथे मी ते बघितलं होतं. तर ते सुद्धा मी तुम्हाला जिथे लेक्चरमध्ये येईल तिथं ते दाखवाल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे एक फोटोग्राफीचा सुद्धा पुरस्कार येतो. ती व्यक्तीसुद्धा छत्रपती संभाजीनगरची आहे. ठीक आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार महत्त्वाचे ठरतात यावर्षी का? कारण की जयंत नारळीकर यांना जीवनगौरव या कॅटेगरीमध्ये त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. विज्ञान रत्न म्हणून हा पुरस्कार सुद्धा महत्त्वाचा ठरतो. कोणता? राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार कधी देण्यात आला? 23 डिसेंबर 2025ला. कुणाच्या हस्ते देण्यात आला? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तो देण्यात आला. एकूण किती पुरस्कार दिले त्यांनी? 24 पुरस्कार दिले. विज्ञान रत्न 1 दिला, विज्ञानश्री 8 दिले, विज्ञान युवा 14 दिले आणि विज्ञान टीम 1 दिलेला आहे. ठीक आहे. या अनुषंगाने लक्षात ठेवा, युवांची संख्या सर्वात जास्त आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये राज्यातील 8 व्यक्तींना त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. ठीक आहे. विज्ञान रत्न जीवनगौरव हा पुरस्कार त्यांनी डॉक्टर जयंत नारळीकर यांना दिलेला आहे आणि हा पुरस्कार त्यांनी मरणोत्तर त्यांना दिलेला आहे. ठीक आहे. जयंत नारळीकर यांच्यावरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. विज्ञान टीममध्ये त्यांनी कृषी विज्ञान क्षेत्रातील CSIR अरोमा मिशन यांना हा पुरस्कार दिला आणि विज्ञान युवा 45 वर्षाखालील तरुण शास्त्रज्ञांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. पुढे छायाचित्रांसाठी एक पुरस्कार आहे, टेरा फोकस अवॉर्ड्स. ठीक आहे. बैजू पाटील यांना सुवर्ण पदक याच्यामध्ये भेटलं आणि असा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. ही जी व्यक्ती आहे बैजू पाटील, ते छत्रपती संभाजीनगरचे आहे. ठीक आहे. त्यांनी एक फोटो काढला होता, द परफेक्ट हाईस्ट नावाचा, भरतपूर अभयारण्यातील सापाळा पक्षी आणि राखाडी बगळा यांचा संघर्ष याचा तो फोटो होता आणि त्या फोटोसाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, टेरा फोकस अवॉर्ड. ठीक आहे. इतर यश काय? त्यांचं वर्ल्ड फोटो ॲन्युअल 2025 याच्यामध्ये त्यांना कांस्य पदक सुद्धा भेटलेलं आहे. ठीक आहे. बाकीच्या 2 फॅक्ट तुम्ही वाचून घ्यायच्या आहे. ठीक आहे. बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कार भेटलेत. जीवनगौरव पुरस्कार कोणाला भेटलाय? ओम प्रकाश शहा यांना तो भेटलेला आहे. सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार माधव बावगे यांना भेटलेला आहे. लातूरचे आहेत ते. ठीक आहे. माधव बावगे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार कोणता? बाबा आमटे राष्ट्रीय पुरस्कारामधला कोणती कॅटेगरी? सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार. ही कॅटेगरी कोणाला भेटली? माधव बावगे यांना भेटलेली आहे. लातूर इथले ते आहेत. ठीक आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला ही फॅक्ट महत्त्वाची, ती लक्षात ठेवायची. पंतप्रधान योग पुरस्कार कोणाला भेटला? तर विजेते आहे 7 देशातील व्यक्ती आणि संस्था. ठीक आहे. आता हे 7 जणांना भेटला, त्याच्यामधले फक्त 1 जण भारतातले, बाकीचे सगळे बाहेरचे. भिक्खू संघसेना आहे, त्यांना हा पुरस्कार भारतामध्ये भेटलेला आहे. ठीक आहे. चित्रपट आणि कला क्षेत्रातील काही पुरस्कार आहे. गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार आलिया भट यांना भेटलेला आहे. रेड सी ऑनररी अवॉर्ड ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कसं लक्षात ठेवायचं? आलिया भट हिचा चेहरा खूप ग्लो करतो, या अनुषंगाने गोल्डन ग्लोब लक्षात ठेवा. आणि रेखा यांना जर तुम्ही बघितलं असेल तर खूप हेवी पद्धतीने त्या साडी घालतात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्वेलरी वगैरे असतात, लाल लिपस्टिक लावतात. या अनुषंगाने तुम्ही त्यांचं चित्र डोळ्यासमोर आणा किंवा
तुम्ही गुगलवरती काही फोटो सर्च करा, त्या अनुषंगाने रेड सी ऑनररी अवॉर्ड हा तुम्हाला रेखा यांना भेटला, या अनुषंगाने लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आलिया भट्टच्या चेहऱ्यावरचा ग्लोसुद्धा तुम्हाला गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार, हे दोन्ही बाबी तुम्हाला पाठ झाल्या पाहिजे. ठीक आहे. फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2025. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती होती? ब्लॅक वॉरंट होती. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता होता? जयदीप अहलावत. आता हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की एका भारतीयाला हा पुरस्कार भेटलेला आहे. पातालोक 2 याच्यामध्ये तो आहे, जयदीप अहलावत. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणता आहे? जयदीप अहलावत. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मोनिका पवार आहेत, खोप आणि कॉमेडीमध्ये अनन्या पांडे. ठीक आहे. 98वा पुरस्कार ऑस्कर, हे होमबाउंड आणि त्याचा जो दिग्दर्शक हे आपण बघितलं, निर्माता सुद्धा आपण याच्यामध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. बाकी आता महत्त्वाच्या पुरस्कारामध्ये काही वन लायनर आहेत. अरुण खोपकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनकडून साहित्य जीवनगौरव हा पुरस्कार देण्यात आला. लीलाताई चितळे यांना महाराष्ट्र फाउंडेशनकडून समाजकार्य जीवनगौरव हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. दोन्ही महत्त्वाचे फॅक्ट आहे तुमचे. अरुण खोतकर यांना कोणता देण्यात आला? महाराष्ट्र फाउंडेशनकडून साहित्य जीवनगौरव. इथं जाणून बोजून मी अरुण खोतकर असं बोलू, अरुण खोपकर आहेत ते. ठीक आहे. या अनुषंगाने लक्षात ठेवा, खोतकर यांना कोणता पुरस्कार भेटला? महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकाकडून साहित्य जीवनगौरव. आणि चितळे बंधूंना कोणता भेटला? महाराष्ट्र फाउंडेशनकडून समाजकार्य जीवनगौरव. कारण का? समाज काम करतात, ते सगळ्यांना भाकरवडी खाऊ घालतात. कोण? चितळे बंधू. त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र फाउंडेशनकडून समाजकार्य जीवनगौरव कोणाला भेटला? चितळे बंधू यांना भेटलेला आहे. हे आपण स्वतः जाहीर केलं का? भाकरवडीसाठी. मला पण पर्सनली खूप जास्त आवडते भाकरवडी. एकदा ओव्हरलुक करून घ्या. तुम्ही फक्त लेक्चर करा शेवटपर्यंत, एवढ्या मजेशीर गोष्टी होतील ना, तुमचा पाठ पण होतील, लक्षात पण राहतील. फक्त प्रोसेस फॉलो करायची. लेक्चरच्या अगोदर नोट्स प्रिंट करायच्या, लेक्चरमध्ये मी ज्या ॲडिशनल गोष्टी सांगतो त्या नोट डाऊन करायच्या, ज्या गोष्टी हायलाइटेड आहे त्याला प्रायोरिटी बेसिसवरती रिव्हिजन करायचं. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले जेव्हा तुमचं मंथली हे संपवेल, तर त्याच्यानंतर तुम्ही MCQ टेस्ट सोडवायला पाहिजे आणि त्याच्यानंतर वर्कबुकसुद्धा लिहायला पाहिजे. या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, 12-13 क्वेश्चन तर कुठेच गेले नाही तुमचे 15 पैकी. ठीक आहे. बँक ऑफ बडोदा यांना बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. बँक ऑफ बडोदा ह्या बँकेत जर गेलं ना तुम्ही, 20,000 रुपयाच्या वरती कॅश देत नाही ते एकट्टी, तुम्हाला चेक आणायला लावतात. त्याच्यामुळे त्यांना बँक ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी मी का सांगतो तुम्हाला? कारण की तुम्हाला ते लक्षात राहायला पाहिजे, त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत असतो. SBIचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की SBI मनोरंजन करते. तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल की ते SBIमध्ये भांडणं होत आहे, किंवा मग SBIवरती खूप जास्त मीम्स बनतात की तुम्ही गेले आणि मग तिथं त्यांचा डब्याचा टाईम होतो, रांगेमध्ये उभा राहावं लागतं. त्या अनुषंगाने मनोरंजन आणि रविरंजन या अनुषंगाने तुम्हाला ते पाठ झालं असेल. ठीक आहे. कोल इंडिया, काळाराम. ठीक आहे. ह्या गोष्टी आता तुम्हाला पाठ झाल्या असतील. त्याच्यानंतर काय? DBS बँक जागतिक आणि आशिया बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार भेटला त्यांना. अनंत अंबानी ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड जिंकणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई ते आहे. ठीक आहे. यास्मिन शेख खूप महत्त्वाचं आहे, पहिला मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार यास्मिन शेख यांना भेटलेला आहे. खूप महत्त्वाचं आहे हे सगळं विसरा तुम्ही, पण हे विसरू नका. ठीक आहे. हा फॅक्ट तुम्हाला इथे 5-6 स्टार करून ठेवा. ठीक आहे. मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार कुणाला भेटला? यास्मिन शेख यांना भेटलेला आहे. त्याच्यानंतर सायरन पुनावाला यांना ET कॉर्पोरेट एक्सलन्स जीवनगौरव पुरस्कार भेटला. मैत्रेय पुष्पा यांना IPCO साहित्य सन्मान भेटला. CDOT. ठीक आहे. ही जी एक इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स ही जी संस्था आहे, तर याने एक पुरस्कार दिला. ठीक आहे. CDOTला. ठीक आहे. या अनुषंगाने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. तेवढं फारसं महत्त्वाचं नाही. देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे आपण हिस्ट्रीमध्ये बघणार आहे. यांच्यावरती राज्यसेवा मेन्सला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने आपण बघूयात. नोवाक जोकोविचला 13व्या मोहिम्मद बिन रशीद अल मक्तम स्पोर्ट्स अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू हा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार भेटला आहे. या कॅटेगरीमध्ये प्रथम जो पुरस्कार आहे तो कर्नाटकला भेटला आणि द्वितीय हा महाराष्ट्राला भेटलेला आहे. ठीक आहे. महत्त्वाचं काय? सेकंड जो पुरस्कार आहे, सेकंड नंबरला कोण आहे? महाराष्ट्र. त्या अनुषंगाने तुम्हाला पाठ करायचं आहे ते की फर्स्टला कर्नाटक आहे, सेकंडला महाराष्ट्र आहे. फर्स्टला महाराष्ट्र नाही, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. इथेच आपण थांबणार आहोत, कारण की आपल्या लेक्चरची ॲव्हरेज लेंथ मी तुम्हाला सांगितलं आहे 50 ते 45 मिनिटाच्या आसपास असेल. मला PYQ ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचे होते, पण ते आता त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी राज्यसेवा 2025ला जे PYQ आले होते
तिथे कंटेंट कसा पाहिजे, अप्रोच कसा पाहिजे ते डिस्कस करेल. ठीक आहे, लगेच त्याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला 5 तासामध्ये डिसेंबर महिन्याचं करंट अफेअर कव्हर करायला लागते. ठीक आहे,